पुढील महिन्यात सोलापूर लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या मार्गावर आहे। काँग्रेस भाजपमध्ये जरी सोलापूर लोकसभेची थेट लढाई असली तरी दोन्ही पक्षांची कमान ही त्यांच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेना व इतर घटक पक्षांवरच अवलंबून आहे। तर चला जाणून घेऊया सोलापूर लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहोळ तालुक्यातील शिवसेना पक्षातील नेते। सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले मोहोळ तालुक्यातील नाव म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरण चौरे। मोहोळ सारख्या प्रस्थापित आणि घराणेशाहीने बरबटलेल्या तालुक्यातील सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना नव्या आशेचा किरण देण्याचे काम हे जिल्हाप्रमुख चरण चौरे करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संपर्क हीच त्यांची खासियत आहे। आज पावतो मोहोळ तालुक्यात अनगरकरांना विचारल्याशिवाय आमदाराने एकाही गावात निधी वितरित केला गेला नाही। जिल्हाप्रमुख चरण चौरेंनी गेल्या 1.5-2 वर्षात त्यांच्या जिल्हाप्रमुख कार्यक्षेत्रात तब्बल 5 ते 6 कोटी रुपये निधी खर्च केला आहे। एक सामान्य शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी आपली आलेख उंचावला आहे। त्यांच्या कार्याची पावती व जनसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्याची जिद्द बघून शिवसेना पक्षाने चरण चौरेंना जिल्हा नियोजन समितीवर संधी दिली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनेक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे। अशा सामान्य माणसांची नाळ धरून ठेवणाऱ्या चरण चौरेंची येणाऱ्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका ठरणार आहे।